हरि ओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 33. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. यम नियम याविषयी वितर्काची बाधा निर्माण झाल्यास त्याच्या विरुद्ध प्रतिपक्षाचा विचार करावा. सूत्र क्रमांक 31 आणि 32 मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आणि शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम सांगितलेले आहेत. योगाभ्यास सुरू करणाऱ्या साधकाचे मन स्वाभाविकच या यम आणि नियमांचा पालन करण्यासाठी अंतर्विरोध करतं. हे यम आणि नियम देह, बुद्धी आणि इंद्रियांचे उपभोग यात अडथळा करतात. त्यामुळे यम आणि नियम न पाळण्याची मनाची प्रवृत्ती होते. अर्थातच योगाभ्यास सुरू करण्यामध्ये हे एक मोठं विघ्न निर्माण होतं. या अशा मनाला योगाधिराज पातंजलींनी वितर्क बाधा झालेलं मन असं म्हटलेलं आहे. अशी वितर्क बाधा झाल्यावर योगाभ्यास करणं शक्य होणार नाही. अशा मनाचा विरोध शमवण्यासाठी योगाधिराज पातंजली या सूत्रात उपाय सांगत आहेत. ज्यावेळी साधकाचं मन एखाद्या गोष्टीला विरोध करू लागेल त्यावेळी साधकाने मनाच्या त्या गोष्टीच्या दुसऱ्या बाजूचा परिपूर्ण विचार करायला सुरुवात करावी. जसजसा हा विरुद्ध बाजूचा विचार प्रबळ होईल तसतसा मनाचा मूळ विरोध बोथट होईल आणि हळूहळू तो नाहीसा होईल. याला या सूत्रात प्रतिपक्ष भावनम असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला दारू सोडायची असेल तर त्याने दारूच्या दुष्परिणामांची यादी करावी. या यादीच्या अनुषंगाने दारू पिणे वाईट कसे असते त्यावर प्रबंध लिहावा, तो इतरांना वाचून दाखवावा. अशा या उपक्रमामुळे त्याच्या स्वतःच्या मनावर आणि मतांवर परिणाम होऊन तो स्वतः दारू पिणं सोडून देईल. लोका सांगे ब्रह्मज्ञान अशा आचरणाचे लोक याला अपवाद ठरतील. असा अपवाद नियम सिद्ध करणारा समजावा. कारण बहुसंख्य लोक स्वतःच्या मतांचा स्वतः आदर ठेवणारेच असतात. हाच नियम इतर गोष्टींच्या विरोधात लागू पडतो. दुसरं उदाहरण म्हणजे पत्नी रागावलेली असता रागाच्या विरुद्ध भावना म्हणजे प्रेम ते निर्माण करावे. मुलांना जवळ बोलवावे, मुलांसमवेत पत्नीबरोबर संभाषण करावे, जेणेकरून राग विसरून प्रेम निर्माण होईल असे करावे. अशा वेळी सर्वोत्तम मार्ग म्हणजे ओंकार करावा, योगक्षण क्रिया आणि सोहम ध्यान करावं, हरिनाम घ्यावं, ओम तत्सत्वमसी या महामंत्राचा जप करावा. अशा प्रकारे प्रतिपक्ष भावनम या उपायाने यम नियम आदींच्या आचरणाने विरोध नाहीसा करावा. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे म्हणजे भावना दाबून टाकणे नव्हे, तर भावनांचे त्रासदायक असलेले स्वरूप बदलून त्या मूळ भावना निष्क्रिय करून त्याऐवजी नवीन भावना निर्माण करणे आहे. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 34. वितर्का हिंसा दया कृतकरितानुमोदिता लोभ क्रोध मोहपूर्वका मृदुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानंत फला इति प्रतिपक्ष भावनम. हिंसा इत्यादी वितर्क आहेत. हे वितर्क केलेले, करवलेले किंवा अनुमोदित असतात. ते लोभ, क्रोध, मोह यामुळे उत्पन्न होतात. त्यांची तीव्रता मृदू, मध्यम किंवा आत्यंतिक असते. या वितर्कामुळे दुःख, अज्ञान इत्यादी भरपूर फळे निर्माण होऊन ते मोक्ष मुक्तीमध्ये विघ्न ठरतात. असा विचार करून ते नाहीसे करणे म्हणजे प्रतिपक्ष भावनम होय. योगाधिराज पातंजलींनी या सूत्रात अनेक मुद्दे सांगितलेले आहेत. वितर्का हिंसा दयः. सूत्र क्रमांक 33 मध्ये वितर्क बाधा असा शब्द वापरलेला आहे. हिंसा, असत्य, स्थेय, अब्रह्मचर्य, परिग्रह इत्यादी करण्याचा विचार मनात येणे म्हणजे ते मन वितर्क बाधा झालेले असते. सर्वसामान्यपणे जे करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध वागायची, विरोधी विकृत कृती करायची इच्छा होणे म्हणजे वितर्क हिंसा करणे.
खोटं बोलणे, चोरी करणे, परस्त्रीवर बळजबरी करणे, अनावश्यक धनसंपत्ती साठवणे हे सर्व वितर्क बाधा झालेल्या मनाची लक्षणं होत. कृतकारितानुमोदिता ही कृती 3 प्रकारची केली जाते. एक, कृत म्हणजे स्वतःच कृत्य करणं, कृतीत प्रत्यक्ष सहभागी असणे. 2, करिता म्हणजे कृती इतर कोणाकडूनही करवून घेणे. यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग असतो. दुसऱ्याला इशारा देऊन, लालूच दाखवून दुसऱ्याकडून कृत्य करवून घ्यायचं. स्वतः मात्र नामानिराळं राहायचं. स्वतःमध्ये कृती करायची ताकद नसली की असा मार्ग अवलंबिला जातो. स्वतःची तथाकथित इब्रत राखण्यासाठी किंवा दुसऱ्याला फशी पाडण्यासाठी असं केलं जातं. 3, अनुमोदित म्हणजे आपल्या समोर कृती होत असताना गप्प राहायचं. कृती थांबवण्यासाठी काहीच हालचाल करायची नाही. अशा कृतीला विरोध करायचा नाही. याला मूकसंमती असं म्हणतात. या 3ही प्रकारात आपण पापाचे धनी होतो. योगाचा कायदा या 3ही प्रकारात सारखाच न्याय करतो. कुकर्म करण्यात आपला सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसाही असो, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. लोभ, क्रोध, मोहपूर्वका हे जे कृत्य घडतं ते 3 कारणांनी घडतं. एक, लोभ. माणसाला लालूच असते. इंद्रियांच्या आहारी जाऊन त्यांच्या इच्छा पुरवण्यासाठी माणूस नको ते कृत्य करतो. मोह, आपल्याला जे पाहिजे किंवा आपल्याकडे जे असावे असे वाटते ते समोर दिसल्यावर विवेक राहत नाही, अपपर भाव राहत नाही. कसंही करून वस्तू मिळवण्याची कृती केली जाते. क्रोध, पाहिजे ते मिळाले नाही की संयम सुटतो. माणूस बेभान होतो, त्याला क्रोध येतो. या क्रोधाच्या भरात तो दुष्कृत्य करतो. या 3 विकारांचा एकत्रित परिणाम होऊन माणूस अधर्माने वागतो. कारण काहीही असो, त्याचं फळ भोगावंच लागतं. मृदू, मध्याधी मात्रा. कृत्याचा आवेग सौम्य, तीव्र किंवा मध्यम असतो. परंतु चोरी 1 रुपयाची केली काय किंवा 1 लाखाची केली काय, चोरी ही चोरीच असते. त्याचे भोग भोगावेच लागतात. दुःखाज्ञानानंत फला. या अशा वितर्क बाधेमुळे भोग निर्माण होतात. ते भोगूनच संपवावे लागतात. यामुळे या अशा कृत्यामुळे केवळ दुःखच वाट्याला येते. ही कृत्ये अज्ञानाने होतात, कारण आपण नरदेहाचे आगळे वेगळे महत्त्व न जाणता पापकृत्य करत असतो. त्याचे परिणाम अज्ञानामुळे माहीत नसतात. याचबरोबर इंद्रियांना केवळ अज्ञानाने अवास्तव महत्त्व दिलं जातं. इंद्रियांच्या क्षुल्लक मोहापायी आपण नरदेहाचा दुरुपयोग करतो. इति प्रतिपक्ष भावनम. अशा प्रकारे वितर्कबाधेने केलेले कृत्य आपल्यासाठी भोग निर्माण करते. कुकर्म केल्याने प्रदीर्घ हाल सोसावे लागतात. आपण जशी दुसऱ्याची हिंसा करतो तशीच आपली किंवा आपल्या प्रिय व्यक्तीची हिंसा होऊ शकते. सत्य कायम करता लपवून ठेवता येत नाही. एक ना एक दिवस ते उघडे पडते. त्यावेळी शिक्षा भोगावी लागते. ती उपभोगलेल्या मजेपेक्षा फार भयानक असते. चोर केव्हा ना केव्हा पकडला जातोच. क्षणिक इंद्रिय सुख आयुष्यभर आठवण राहील अशी अद्दल घडवते. अवास्तव साचवलेली संपत्ती चोर नेतात किंवा मुलं उधळून टाकतात. अवास्तव साचवलेले धन स्वतः कधीच उपभोगले जात नाही. यास्तव हे सुंदर आयुष्य सत्कर्माला, प्रभू कार्याला वाहणे हेच योग्य असते. त्यातच नरदेह सार्थकी लागतो. अशा प्रकारे प्रतिपक्ष भावनेने वितर्कबाधित मनाचा निरोध करावा. हरिओम.